मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. तर व्हिडिओची सुरुवात केली बऱ्याच दिवसातून काही महिन्यातून केले. आपले गणपती होते तेव्हा केलं तर शूट, पण तो पण अर्धवटच केला, अर्धी शूट केला आणि अर्धा दिवसभर कामात राहिलो ना, ते केलाच नाही शूट. तर बघूया आज दिवसभर आपण काय काय करू ते. आणि आज आहे आपल्या शाळेत मुलांचा स्टॉलचा कार्यक्रम आहे खायचा. तर आपल्या मुला इथं नाही काय केला, पण आपण जाऊ पण शाळेवरती. मुलींच्या दादन चालू आहे आणि आपल्या ना मोगऱ्याला आहे ना एवढी भारी मस्तपैकी फुलं आले, मस्त फुलं आले, एकदम भारी आले, छोटी छोटी. आणि आपले मनू इथंच आहे, मस्त आले फुलं. चहा वगैरे पिऊ, आपण चहा पिऊन घेऊ. आणि काही बाबांना भाकर भाजी बनवायची. आज कार्तिकीला काही डबा नाही बनवायचा. कार्तिकी आज शाळेवरतीच जाणार आहे काही पण खायला, ती बोलता आम्ही खाऊन जाऊ. आता बघू, आता चहा वगैरे पिऊन घेऊ. आणि आई पण नाही घरात, आई गेली करोलेला. तर आई पण आता दुपारनंतर आईला पण पनवेलला जायचं आहे तिकडनं. तर आई जाणार आहे पनवेलला खरेदी करायला, लग्न आले त्यांचा. तर मला चहा ठेवते मस्तपैकी. तर इकडं दूध काढला आणि इकडं माजरीची एवढी गडबड चालली ना, तिला पाहिजे दूध. तर तिने काही हैराण केले मला. चहा पण काही उकळून देत नाही. तर चहा पण आपल्या इकडं उकाळले. तर लगेच चहा वगैरे पिऊन घेऊ आणि लगेच बाबांना भाकर वगैरे टाकून घेऊ. जायचं आहे शाळेवरती. पण जाणार आहे थोड्या वेळेला, आता जाणार आहे ती. मोबाईल पण ती घेऊन जाणार आहे सोबत. तर ती करणार आहे शूट. आता मी गेलो, मला वेळ भेटला तर जाईन. आता जायचं होता मला पण आता बघू. आता चक्कर टाकायची आहे. तर राधिका जाईल आपली, तर ती दाखवेल तुम्हाला ती तशी काय काय मुलावी बनवले. बोल काहीतरी. काही आता खायला बघा भेटत. हा, खायसाठी जायचं आहे खास राधिका, वेदिकाला आणि कार्तिकीला. वेदिकाला खायसाठी जायचं, तिला बनवायचं होतं काय, पण नाही बनवला. आणि कार्तिकी जाणार आहे खास स्पेशल खायसाठी. क्लासला गेली नाही, 9चा क्लास होता तरी तिने सुट्टी मारली. 2 दिवसांनी तिचा क्लास होता, 2 दिवस तिला सुट्टी होती, सोमवार आणि मंगळवार. आजचा वार बुधवार आहे, पण ती काही गेली नाही का. तर तिला आहे ना खायसाठी जायचं आहे. मिसल पाव आणि काय पाणीपुरी कोणी बनवले त्यांची खायसाठी जायचे. मैत्रिणीच्या बहिणी बनवले ना, त्यांचं खायसाठी जायचं आहे तिला. आता आपल्या चहा वगैरे झालेली रेडी. तर आता काटे मस्तपैकी शेवगे कंटिन्यू. बाबा काही अजून उठले नाही आणि दुसरी माणसं आपली काही उठली नाही. वेदिका आणि बाबू तर झोपा घालतं, बाबा पण काही उठलं नाही अजून. बाबांना चहा वगैरे द्यायचं आहे. तर बाबा आंघोळ वगैरे धुतील तेव्हा देऊ. तर इकडे मी लगेच बाबांना पण उन्हावणी दांडून घेतला नाचणीच्या पिठाचा ना. 2 भाकरींचा उन्हावणी घेतला ना. लगेच बाबांच्या अंबर भाकरी टाकून घेते. तर पहिला काही कार्तिकीचा फिक्स नव्हता डबा न्यायचा, तर ती काही बोलली ना मला डबा पाहिजे. तर मी घेतल्या नाचणीच्या भाकरी टाकायला. तर नाचणीच्या भाकरी बनवल्या तेव्हा ती बोलली का मम्मी मला पण डबा पाहिजे. मग आता बरं तिला, तर कार्तिकीला पण आता उन्हावणी दांडायला लागेल तांदळाच्या भाकरींचा. तर तिला पण आता 2 भाकरी तिच्या पुरत्या घेते रे दांडून. बाबांच्या टाकल्या का लगेच तिचा पण घेईन ना. लगेच नंतर सुकट घेईन घातला ना. इकडे बाबा पण आता उठलेत ना. बाबांना पण मी चहा ठेवले. लगेच बाबांचा पण चहा उकळतं तोपर्यंत इकडशीन लगेच मी उन्हावणी दांडून घेतला सफेद भाकरींचा ना. त्याच्यानंतर मी सुकट घेतली घातल्याला का ते मिक्स नको सगळा. तर आपल्या भाकरी पण होतं तांदळाच्या. तोपर्यंत राधिका जाते आता मोबाईल घेऊन आपला शाळेवरती. तर ती आता बघा ती काय काय तुम्हाला दाखवते. कोणी काय काय बनवले मुलावी. कोणी मंचुरियन बनवल्या, कोणी उकडीचे मोदक आणल्यात, तर कोणी भेल बनवले, कोणी मंचुरियन भेल बनवले, कोणी साबुदाणा वड्या आणल्यात. तर इकडे पण कोणी वालाच्या शेंगा आणल्यात उकडून. इकडे काकड्या पण आणल्यात. बरंच काय काय कोणाही भरपूर काय बी बनवून आणले. कोणी पाणी काकड्या पंकीच्या छोटी के पाणीपुरी या काय पुदिना ज्यूस क्रेना गेले फिरी पण येत होता इथे. यावं बाईला थांब जरा. बाईला स्टॉलला मध्ये कार आले. तर भरपूर स्टॉल लागलेले आणि भरपूर काही पण आणलेला मुलावी. तेवढाच आणलेला ना, तेवढाच संपला पण त्यांचा.
तर सर्वाही छान छान सर्व बनवून आणलेला, त्यांच्या मम्मी दिलेला बनवून. तर कोणी ढोकळा आणलेला, कोणी इडली आणली ती, कोणी मेंदूवडे आणले ते, मोमोज होते आणि मोदक पण होते आणि मोजिटो पण होता. भरपूर काही पण आणलेला, सर्व संपला त्या. इकडे घेतले सुकट भाजायला. कार्तिकीला बनवते सुकट आणि भाकर इथे टाकल्याला पण तांदळाच्या. इकडे कांदा वगैरे कापले. आता कांदा वगैरे टाकू आपण. त्याला देऊ मस्त की फ्राय करून सुकट आणि भाकरे. कार्तिकीने पण आता भरपूर काय पण आणले आणि खाल्ला. तर काय काय खाल्ला कार्तिकी? मिसल पाव खाल्ली, कांदा पोहा, हां, पोटन जागा तर राहिली का? एवढं काही पण खाऊन आले. आणि मी तशी नांदले पण सोबत पण घेऊन आले. काही पण तिच्या मैत्रिणींचं आहे काही पण. आणि आपली भाजी, हे काय आणले? मंचुरियन आणले. हे मंचुरियन आहे का? गोड गोड काहीतरी. हा लावते नाही, इकडशी आणले, सगळं आणले मिक्स. आणि आपला कांदा लाल. पप्पाचा फोन सोप्यावरच ठेवले. हा लावते. तर त्यावेळी ना शाळेत जायसाठी आणले. आणि जर काही लाईट पाहिजे तिला, त्यावेळी शाळेत जायसाठी या सगळं आणले. हे मंचुरियन आहे का काय गोड आहेत काही समजा नाही. मंचुरियनच आहेत ते, जास्ती करपले म्हणून असं दिसतं. आणि इकडं फ्रेंच फ्राय आहेत मस्तपैकी. सगळा चालवले मुली शाळेत. आणि कार्तिकीचा कांदा सगळा लाल झाला काही करपला. होऊन आम्ही ना किती दिवस झाले ना कोलबी सांगितली तिथे, त्यावेळी कोलबी आणले. इकडं मस्त मोठी मोठी कोलबी. आणि कोलबी पण मस्त कडक कडक आहे. 1 किलो आणले त्यावेळी वाटतं कोलबी. त्यांना सांगितली ती मी 1 किलो आणायला. चांगली असली तर आणा बरं 1 किलो. बरं आणा, मोठी असली तर आणा 1 किलो, नाही तर बरं अर्धा किलो आणा. त्यावेळी सकाळी देऊन गेले. आणि माजरीला आहे ना सकाळीच टाकले, पण ती काही ऐकना. बाबा पण गेला तर देवळात. 10 वाजून 38 मिनिटं झाल्यानंतर कार्तिकीला घेऊन आले. आपली भाजी पण झालेली आहे रेडी. कुकरला टाकला, कुकरला मस्त होईल. आता गॅस बंद करते आणि आपण जाते तर कार्तिकीला घेऊन सोडून येते. बाबा पण देवला गेले आणि ते पण अजून आंघोळ नाही धुवलं. तर त्याला तिला पटकन आपण तलोजाला सोडून येऊ. 10 मिनटं जायला, 7-8 मिनटं जायला, 7-8 मिनटं यायला. तर चला, आपली तर तिकडे गाडी आहे. त्या साईडचा दरवाजा. तर आता कार्तिकी सणा सोडले. ओ भाऊ थांबा जरा, या ना न्या जा. तो बी थांबन. जा 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 जा. तर चालले आपल्या मुली. कार्तिकी सणा तर गाडी भेटली आहे पहिलेच. आता या पण चालल्या रिक्षात. तर आपण जाऊया आता. तिला पहिले सोडली, तिला होतं थोडंसं काम. परत आम्ही गावात गेलो आणि गावातून परत आलो. तिला सामान राहिलं आता मानवीचा. तर मानवीला सामान वगैरे दिले. आता प्रियांश उठले इकडं. त्याचं काय चालू आहे तुम्ही बघा. काय चालू आहे प्रियांश? प्रियांश लकुल्या का गुड गुड मॉर्निंग. द नाही, गुड मॉर्निंग. द नाही, गुड मॉर्निंग. प्रियांश आता आमचा उठले आणि काय आता झोप झालेली पूर्ण. हाय हाय बोल, हाय बोल. काही इच्छा नाही बोलायची. त्याला तर गाणी लावली मस्तपैकी टी व्हीला. आता गाणी बघेल. आणि तोपर्यंत मी घेतलेला आधी पुसायला तिकडं बाहेर आपलं पाणी वगैरे नेले. पोचा आणते आणि पटापटला आधी पुसून घेते.
आणि वाजल्यात किती 11:15 11:30 वाजले. कार्तिकीला पण आपण सोडली रस्त्यातच. आता भाताला पाणी ठेवले. भात आणि आपली कोलबी बनवायची आहे. थोडीशी सुकी बनवू आणि थोडीशी ग्रेव्हीवाली बनवू. म्हणजे थोडी रस्सावाली बनवू आणि थोडीशी ग्रेव्हीवाली बनवू. असं काय करू बघू आता. प्रियांश घे रे. हाय बोल रे. कोलबी साफ झाली. कोलबी साफ झालेली आहे. याच्यात टाकू आपण हळद थोडीशी आणि थोडा वेळ ठेवू आपण हळद मस्तपैकी कालून. आंबा आहे आपला. बाटा आंबा टाकू एक म्हणजे बाटाच टाकू, जास्त न टाकू, त्यांना नाही पटणार. आंबट आंबट मस्तपैकी आंबा पण टाकू आपण. तिकडं छोटे. आता वेदिका टाकतं वाल्यात कपडे. 4-5 मिनिट टाकले. बाकीचं वेदिकाला सांगितलं तू टाक आता छोटे छोटे. ते टाकेल आता. तिथं टाक त्या रश्शीवर टाकू दे तिला पण वालत. भांडी वगैरे पण आवरली आणि आता आपले प्रियांशी आंघोळ करायला चालले. आता सगळं क्लीन झाले. तिकडचं पण झाले, इकडचं पण झाले. आता आपला प्रियांश आहेच घाण करायला राहिलेली. इकडे बघा आंघोळ करून घेते मग नंतर जेवू आम्ही. चला बाबूला जेवायचं आहे ना. पिऊ चाल जेवायला बरोबर आहे. चला जेवायला जायचे. चला चला चला. आता झालेले 6:30 आणि आपला प्रियांशला आहे ना संध्याकाळची म्हणजे काय भूक लागते त्याला वडापावची. तर त्याच्यासाठी आणल्यात वडापाव. 2 वडापाव आणल्यात. 1 खाईल. तर त्याला वडापाव खायचं आहे. त्यांचा वडापाव खावं ते. आणि आपल्या इकडं पहाटे मागे भांडी पाडल्यात. काही आज येते का उद्या येते काय माहीत नाही. आली ते आपण उन्हावणी पण डांबून घेऊ. तर व्हिडिओला कंटिन्यू. पिऊ आमचा चहा पण पितो ना पिऊ. हां तर आता प्रिया शब्द खातो वडापाव. तर तो वडापाव अख्खा खावायचा आहे. वडापाव खाल्ला ना का टेन्शन नाही. मग तो रात्रीचे डायरेक्ट जेवण. आता ऑफ कॅमेरा मार पण काहीच ना. मारलं ना बोलतं मारत ना. हाय बोल तिकडं कॅमेरा. हाय बोल. हाय. भाकरी झाल्या. तर आता जाऊया घरात. आणि आताच आई पण आले आणि आईने काय काय आणले ना तो पण आपण दाखवते. आता आईने भरपूर काही सामान आणले. प्रियांशला काही पाणीपुरी आणले आणि शेवपुरी आणले आणि मुलींना आणले मंचुरियन. इकडं मंचुरियन आणले, चटणी आणि मंचुरियन. तिकडं प्रियांश खातं. तिकडं आईने आणल्या साड्या. आई गेली ती खरेदी करायला पनवेलला. आता एक साड्या काढतात आणि त्या हिरव्या हिरव्या मस्तपैकी. ही पण साडी मस्त आहे. आणि दुसऱ्या काढल्या. आणि उद्याच्याला आपल्याला हार फुला गुढीपाडवा आहे ना उद्याना. तर उद्याना पण एकसारख्या साड्या आणल्या. इकडे शिन दोघींना आम्हाला बाबा. इकडे शिन आईची साडी. लग्नाला साडी घेतली त्यांना. इकडे ब्लाऊज पीस आले कटिंग करून आणि साडी दिली पोट बिडिंग करायला. मूर्ती दिली. आणि इकडे शिन मूर्ती पण आहे मस्त छान. त्यावेळी दिले गळ्यातली दिली ती ना. त्यावेळी पण हे करायला पॉलिश करायला दिली ना. त्यावेळी दिले मस्तपैकी मूर्ती. अरे वा मस्त दिली मूर्ती विठ्ठल रखुमाईची. आणि तशी साड्या पण मस्तपैकी हिरव्या हिरव्या आहेत. एकदम भारी वाटतील साड्या. मस्तपैकी मॅचिंग साड्या आणलेल्या आहेत. तुम्हाला एक खोलून दाखवते की कशी साडी. बघू आपण ट्रायल करू साडी आणि बघू अंगावर टाकून कशी दिसते ती साडी. आणि हिरवा कलर तर मला एवढा आवडतो ना जामच. आणि दिसतं पण एकदम भारी. आता एकदम हिरवं आहे ना. एकदम भारी. आणि ब्लाऊज पण मस्तपैकी भरलेला आहे. एकदम भारी वाटेल साडी. आता मी बघते माझ्यावर टाकून. तर इकडं आता आई झाले कॅमेरामॅन आणि मीने घेतले इकडं साडी ट्राय करायला. बघूया कशी काय वाटतं तो कलर आपल्या अंगावरती. तर हिरवा काय कलर मस्तपैकी चांगलाच वाटतो. तर कलर पण एकदम उठावा आहे ना तर मस्त वाटतं. तर आईला तर खूपच आवडले. तर आईने पण दोघींना 2 आणल्यात. सेम टू सेम लग्नाला नाही तर हल्दीला घालायला. इकडं माझं जेवण पण रेडी झालेलं आहे. मटकी बनवली आज जेवणात शाकाहारीवाल्यांसाठी आणि आम्हाला बनवली अंड्याची भाजी
उकडलेला अंडा करी बनवले. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. तर बाय बाय, शुभरात्री.